नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड. तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू आहे आणि या योजनेचा नवीन फॉर्म आपल्याजवळ आलेला आहे. तर या ठिकाणी बघू शकता, नवीन फॉर्ममध्ये या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे आहे या ठिकाणी फोटो देण्यात आलेले आणि या ठिकाणी महिलांचा फोटो असेल. यामध्ये महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचा फोटो देण्यात आलेले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो या ठिकाणी देण्यात आलेले. तर या ठिकाणी बघू शकता, मुख्यमंत्री जलकल्याण विभागांचा या ठिकाणी लोगो असेल, महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी संपूर्ण माहिती असेल. आता या ठिकाणी बघितलं तर अर्ज करण्यासाठी आवश्यक परिपत्रक या ठिकाणी जे आहेत माहिती परिपत्रक आहे. आता या ठिकाणी हा फॉर्म भरताना तुम्हाला महिलेचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. महिलेचं संपूर्ण नाव, महिलेचं लग्नापूर्वीचे नाव आणि लग्नानंतरचे नाव, हे दोन्ही नाव या ठिकाणी टाकावं लागेल. त्यानंतर महिलेचं जन्मतारीख, महिना आणि वर्ष हे तिन्ही या ठिकाणी टाकायचे. जन्मांचे ठिकाण असेल, जिल्हा असेल, गाव असेल, शहर असेल, ग्रामपंचायत असेल या ठिकाणी टाकायचे. पत्ता संपूर्ण टाका, पिनकोड टाका या ठिकाणी आणि त्यानंतर मोबाईल नंबर असेल. त्याचबरोबर जात, यामध्ये SC असेल, ST असेल, OBC असेल, विमुक्त जाती म्हणजेच VJNT असेल, SBC असेल, ओपन असेल, तर या बाबीतून तुम्ही निवडू शकता. आधार कार्ड या ठिकाणी टाकायचं. महिलांचा जन्म परराज्यातील झालेला असल्यास त्या जन्मांचं ठिकाण टाकायचं आहे. या ठिकाणी ठिकाण टाका. शहरांचं नाव, तालुका, जिल्हा, राज्य या ठिकाणी टाकायचं आहे. शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ तुम्ही घेत आहात का? जर घेत असाल तर होय करा, घेत नसाल तर या ठिकाणी नाहीवर क्लिक करा. घेत असाल तर किती महिना घेत आहात तुम्ही या ठिकाणी टाकायचं आहे. आता विवाहित स्थितीमध्ये तुमचं या ठिकाणी लग्न झालेलं आहे का? तर या ठिकाणी विवाहितवर क्लिक करा. विधवा असाल विधवा, घटस्फोटित असाल तर घटस्फोटित या ठिकाणी, परितत्व असाल, निराधार असाल आणि अविवाहित असाल तर या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. आता या ठिकाणी अर्जदारांचं खाते असलेले बँक खात्यांचा तपशील या ठिकाणी टाकायचा आहे. खाते बँकेचे नाव असेल, बँक खातेधारकांचे नाव असेल, बँक खात्यांचा क्रमांक असेल, IFSC कोड असेल, आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडले आहे का तो या ठिकाणी सांगायचं आहे, होय की नाही मध्ये. आता नारी शक्ती प्रकारमध्ये ज्यावेळेस तुम्ही रजिस्ट्रेशन करता त्यामध्ये तुमचा प्रकार टाकायचा आहे. जर तुम्ही अंगणवाडी सेविका असाल तर या ठिकाणी टिक करायचं आहे. आपलं जे असेल सामान्य महिन्यावर क्लिक करा, कारण की जास्तीत जास्त जे महिला असतात ते सामान्य महिला आहेत आणि स्वतः फॉर्म भरत आहेत, त्यामुळे सामान्य महिला यावर क्लिक करा. खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर अपलोड करण्यात यावी. आता कागदपत्रामध्ये आधार कार्ड अपलोड करायचे, वय अधिवास, जन्मदाखला, राशन कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र नसेल तर 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड असेल, मतदान ओळखपत्र असेल, जन्म प्रमाणपत्र असेल, शाळा सोडण्याचा दाखला असेल, यापैकी तुम्ही कोणतेही कागदपत्र या ठिकाणी वापरू शकता. उत्पन्न प्रमाणपत्र मध्ये तुम्ही पिवळे अथवा केसरी राशन कार्ड प्रमाणपत्र जे आहेत, काय राशन कार्ड आहे ते वापरू शकता. जर हे पिवळे आणि केसरी राशन कार्ड तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र काढून घ्यायचं आहे. अर्जदारांचे हमीपत्र ते सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायचे. अर्जदारांचा हमीपत्र तुम्हाला आमच्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करण्यात आलेला आहे. त्यानंतर बँक पासबुकचं या ठिकाणी फोटो अपलोड करायचे. अर्जदारांचा फोटो लाईव्ह घ्यायचे. महिलांचा जन्म परराज्यातील असल्यास पतींचे आदिवासी प्रमाणपत्र, 15 वर्षापूर्वीचे राशन कार्ड तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता. मतदान ओळखपत्र, जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला यापैकी तुम्ही कोणताही या ठिकाणी एक देऊ शकता. अर्जदारांचा हमीपत्र या ठिकाणी बघू शकता. हा हमीपत्र आहे. या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी जे आहेत तुम्हाला टिक मार्क करून घ्यायचे. संपूर्ण जे बॉक्स दिसत आहे त्या संपूर्ण बॉक्सला या ठिकाणी टिक मार्क करून घ्यायचं आहे. आता हा टिक मार्क करताना हा समोर दिलेला माहिती जी आहे संपूर्ण वाचून सुद्धा घ्यायची आहे. आता या ठिकाणी तुमचं स्थळ टाकायचं आहे, दिनांक टाकायचं आहे, कोणत्या तारखेला तुम्ही फॉर्म भरलेला आहात आणि अर्जदारांची सही असेल. आता उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने या ठिकाणी माहिती एकत्रित करण्याकरिता आहे. म्हणजेच हा फॉर्म तुम्ही ज्या अंगणवाडी सेविकाकडे देणार आहात ती अंगणवाडी सेविका जे आहे तुमचा फॉर्म जे आहे ऑनलाईन भरणार आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS आणि WhatsAppद्वारे सुद्धा तुम्हाला माहिती प्रदान करण्यात येणार आहे.
तर अशा प्रकारे बघितलं तर या ठिकाणी ही पावती असेल. जर अर्ज या ठिकाणी अंगणवाडी सेविकाने ते ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला ही अंगणवाडी सेविकाकडून पावती घ्यायची आहे. यामध्ये तुमचं नाव असेल, पद असेल, त्या अंगणवाडी सेविकांचा विभाग असेल, दिनांक असेल, वेळ असेल, ठिकाण असेल, ती माहिती या ठिकाणी अंगणवाडी सेविका भरून देतील आणि अर्ज स्वीकारण्याची स्वाक्षरी या ठिकाणी अंगणवाडी सेविका देणार आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे द्या. ती अंगणवाडी सेविका जे आहे तुमचा फॉर्म ऑनलाईन भरून देतील आणि ऑनलाईन भरून दिल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा SMS द्वारे जे आहे तुम्हाला जे आहेत रजिस्ट्रेशन नंबर जे आहेत तुम्हाला मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्स तुम्हाला रोज मिळत जाईल. धन्यवाद.